नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सकाळची वेळ आहे, छान असं मस्त ऊन पडलेलं आहे आणि या वातावरणात आम्ही निघालो फिरायला. तर आम्ही निघाले पगोडाला आणि तिथे मस्त एन्जॉय वगैरे करणारे आमची पूर्ण फॅमिली निघाली. तर चला आता आम्ही गाडीमध्ये बसतो आणि निघतो. चला कंटिन्यू राहा. हे बघ यांना पण बसायचंय. आले सरकार चला आता आम्ही गाडीमध्ये बसतोय, निघाले सगळेजण आणि रिक्षा पण घेतलेली आहे. रिक्षामध्ये बघा मयुरेश बसलेला आहे. तर चला गाडी चालू झाली आहे आणि पाठीमागून आमची रिक्षा पण येते. रिक्षामध्ये हे माझा भाऊ, अजून वैशालीचा भाऊ, हे जण यायला लागले सगळेजण आणि आम्ही सगळेजण गाडीमध्ये चाललेलो आहोत. हे बघा सगळेजण. आरू पुढे बसलेली आहे. खूप छान वाटायला लागले. सगळेजण आम्ही एकत्र चाललोय. खूप दिवसापासून जायचं करत होतो, पण काय मुहूर्तच लागत नव्हता आमचा आणि नवीन वर्षाचा आम्ही कुठे गेलो पण नव्हतो. त्याच्यामुळं आता सगळ्यांनी प्लॅनिंग केलाय की एकत्र जायचा आणि आता आम्ही थोड्या वेळा तर पोहोचतो तिकडे आणि आमचा रिक्षा पुढे पुढे आहे, आम्ही त्याच्या पाठीमागे आहे. सगळे एकत्र नाही बसले गाडीमध्ये, अर्धे याच्यात बसले अर्धे त्याच्यात. तर चला खायला सुरुवात झालेली आहे. मी केक घेऊन आले. आता आम्ही सगळेजण केक खातोय. मस्त वाटतं असं पिकनिक करायला आणि बाहेर जायला सगळ्यांसोबत. तर चला एन्जॉय करत मस्त आम्ही आता केक खातोय. घ्या सगळ्यांनी केक. घे मग तुला सोबत. तर चला फायनली 2 तासानंतर आता आम्ही जवळ आलोय, पोहोचलोय. आता 2 किलोमीटर लांब आहे आणि सगळ्यांच्या हालत बघा कशा झालेत. चेहरे बघा, सगळ्यांना झोपा येतात. सकाळी सगळेजण लवकर उठले आणि मी तर 4 वाजता उठले होते सगळं काम वगैरे आवरून आणि आता मला पण झोप येत होती. सगळे एन्जॉय करता करता सगळे डुलायला लागले. पाठीमागं बघा सुबोधची हालत बघा. झोप येते सुबोध? आई झोप येते? नाही, एक एक डुलकी खातायत पण सगळेजण असं बोलतायत नाही येत झोप म्हणून. बसल्या बसल्या सगळ्यांचे डोळे असे गुंगायला लागलेत. सगळ्यात पहिले मी तर एक झोप काढली. आरूची बघा हालत. आरू तर लागली भूक लगेच आहे ना. आरू भूक लागली, चेहरा बघा आरूचा. फिरायची तर लय हाऊस असते. ज्योती तुला? चला बॅग बिग घ्या. चटई आणि हे पण घ्या, चादर बी आणली ती पण घ्या. तर चला आता आम्ही उतरलोय. आता यांची वाट बघत थांबलोय आम्ही आणि आता सगळ्यांना भूक पण लागली. तर आता आम्ही कुठेतरी नाश्ता करतो. पहिलं नाश्ता काय काय आणलंय कोणी? चिवडा. तर आता आम्ही नाश्ता करतो, थोडासा चिवडा वगैरे खातो कारण सगळ्यात जास्त आरूला भूक लागली आहे. तर तिच्यासाठी सगळा गोंधळ आहे. तर चला कुठे जायचंय माहितीये का आता? मग चला ना मग. चला 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 पुढे पुढे चला. आरू चल 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 पण. चला मस्त आम्ही पाय पाय करत चाललोय आता. चालत चालत मस्त. आई आणि आजी बघा कसे चाललेत दोघी जणी. आरू सगळ्यात पाठीमागे आहे. आरू एनर्जी गेली का लगेच? चला आता नाश्ता करायचा आपल्याला. खूप छान वाटतंय सगळ्यांबरोबर असं पिकनिक करायला आणि वातावरण पण छान आहे. मस्त ऊन निघाले आता आणि आम्ही किती 2.5 घंटे लागले आम्हाला तिथून यायला आणि हे लोक अजून आलेलेच नाहीयेत. किती छान आहे बघा हे
मस्त वाटतं एकदम. हा आतमध्ये बॅग अलाउड नाही म्हणून आता आम्ही बाहेर सीट बघतोय खाण्यासाठी. मेन म्हणजे आरूला भूक लागली त्याच्यासाठी चाललेलं आहे सगळं. आम्ही सगळे तर नाश्ता करून आलेलो आहे. हिचंच जास्त टेन्शन असतं. हिच्यासाठी आम्ही तिथे जातोय बसतोय थोडंसं आणि हिला नाश्ता पहिलं चारते आणि मग आम्ही जातो फिरायला मस्त आतमध्ये. कसं कसं आहे बघू. या चिवडा खायला. तर चला सगळ्यांचं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता आम्ही आतमध्ये एंट्री करायला निघालो आहोत. बाहेरून तर एवढं छान वाटतं ना पागोडा. कोण कोण आले आहे इथे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. खूप छान आहे. आता आतमध्ये बघू कसं कसं काय आहे, कुठे कुठे काय काय आहे, गेल्यानंतर कळेल. पण बाहेरूनच आकर्षक वाटतं एकदम बघायला. आरूला बघा एनर्जी आली आता, पळत सुटली आता ती. चला लोक आहेत कुठं? हे बघा आता भेटले हे लोक आम्हाला. हा आम्ही तुम्हाला शोधते केव्हा येतात. घंटा वाजवायचा आहे. बापरे थांब 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 सर 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 तोडायला लावशी. थांब 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 असं. चला आमचे फोटो वगैरे काढून झालेले आहेत इथे. झाले का आता वरती जातोय आम्ही. दोघं जण बापले बघा कसे मस्त फिरतायत मला एकटीला सोडून. आरू हे काय दोघच फिरतायत मस्त. ऊन पण लागायला लागले आता खूप. 12:30 वाजलेत आता. थंडी तर असं वाटतच नाही थंडी आता, कारण एवढं ऊन ना डोक्यावरच पडतंय. आणि छान पण वाटायला लागले मस्त. इकडे सगळं मोकळं मोकळं आहे आणि खूप फिरायसारखं आहे मस्त इथे. हे सगळं बाहेरूनच छान वाटायला, पण आतमध्ये आता काय माहिती कसं आहे काय आहे. सगळं गेट बंद आहे इथे. तर चला इथं आम्ही आता चपला काढून आतमध्ये एंट्री करणार आहोत. आता आतमध्ये चाललोय आम्ही सगळेजण. एंट्री गेट आहे इथे. असं वाटलं बंद आहे की काय, म्हणून म्हटलं आता आल्यासारखं काय माहिती काय फायदा होतो का नाही, मध्ये बघायला भेटतोय का नाही. अलाउड नाही मध्ये फोन. अच्छा इथे मोबाईल अलाउड नाही. आता इथे बंद करते मी. खूप छान वाटलं इथं. 10 मिनिटं आम्ही मौन व्रत धरला होता इथे. मेडिटेशन बोल काय असतं मेडिटेशन. पण छान वाटलं 10 मिनिटं इथं हे की नाही. शांत असं प्रसन्न वाटते खरंच आतमधून आल्यानंतर. आणि खूप मोठं आहे ना. कसं वाटलं आई, कसं वाटलं दादा? एकदम छान वाटतं ना, शांत वाटते मस्त ना. आजीला पण छान वाटलं. खूप छान प्रसन्न वाटते. तर चला सगळ्यांना भूक लागली म्हणून आता आम्ही चाललोय जेवायला. आता पहिलं आम्ही जेवण करणार आणि मग परत येणार सगळं फिरायला इथे कुठे कुठे काय काय आहे बघायला. सगळ्या जणांचा टाइमपास चाललेला आहे. काय काय वरवरचं खात चाललेत. काय घ्यायचं आरू? घे. तर चला आम्ही इकडे आलो आता. इथे मस्तपैकी झाडाच्या खाली सावलीला मस्त जेवणार आहेत आम्ही. सगळ्यांनी डबे आणलेत आपले आपले. मी पण मस्त बनवून आणले सकाळी जेवण. मस्त वाटते बघा. तर चला सगळेजण बसलेत आता मस्त जेवायला बघा झाडाखाली. आणि किती छान वाटायला लागले बघा इकडे सगळं वातावरण. मी तर आणली पालक पनीर चपाती. मस्त सकाळी उठून लवकर बनवला होता डब्बा. रेशनी माझा डब्बा घेऊन आलाय.
इकडं काका बघ मस्त खूप केलेले काय प्लेटी आणल्यात ना, प्लेटी पण आणल्यात मस्त. कुठे पण बसून खायला. आरू पाहिजे ना कसं वाटतंय? हा हा पाहिजे देते. तू बघा तर चला आमचं जेवण वगैरे झालंय, आता आम्ही निघालो. आणि कचरा वगैरे आम्ही इथे टाकलेला नाही, आम्ही सगळ्या सोबत घेतलेला आहे. कारण खूप जण इथे कचरा बघा कसं वाटतं, चांगलं वाटत नाही. जिथे बसतो तिथंच घाण करतात लोक. तर चला आमचं जेवण वगैरे झालंय, आता आम्ही निघालोय. आता कुठं जायचं? बीचला. आता बीचला जाऊन एन्जॉय करायचंय. आज मस्त फिरायचा दिवस आहे आमचा. आता तिथे जाऊन मस्त एन्जॉय करणार आहे. आणि संध्याकाळचा व्ह्यू माहिती आहे ना, बघायसारखं असतं समुद्राच्या किनारी. तेवढं एन्जॉय करून आता आम्ही घरी जाणार नाही. तर चला आता आम्ही तिकडे तर आम्ही पोहोचलोय आता गोराई बीचला. बघा किती मस्त थंड थंड वातावरण आहे इकडचं. आता हवा मस्त सुटलेली आहे आणि इकडे आल्यावर मस्त थंड थंड हवा पण लागते. हवा बघा किती छान सुटली अशी. आरू बघा, आरू तर तयारीतच आहे भिजण्यासाठी, पाण्यामध्ये जाण्यासाठी, आहे ना आरू? हा. मयुरेश पण बघा. चल आतमध्ये चल आजी, चला. बरे वाटायला लागले ना, तर जायचं आपण आतमध्ये. चल आतमध्ये. तुम्हा लोकांना नाही यायचं आतमध्ये. कसे थांबले बिचारे. तर सगळेजण जॅकेट घालतायत, सेफ्टी जॅकेट. तयार झाले सगळेजण, डुबणार नाहीत. चला मस्त आता बोटीमध्ये. आता मी पण घेते ना. अरे मजा. सगळ्यांच्या हालत खराब झाली. खारट पाणी गेलेलं आहे. तर चला आमचा फुल एन्जॉय झाला इथे समुद्रामध्ये. खरंच खूप मजा येते खेळायला, एन्जॉय करायला. आणि बोटीमध्ये तर सगळ्यात जास्त एन्जॉय केला आम्ही. आरुने तर सगळ्यात जास्त एन्जॉय म्हणजे आरुने केलेला आहे. आतापर्यंत करत होती, समुद्रामध्ये लोळत होती. हा आता निघायचं. आता तू मामाची गाडी घाण कर. आता मामाची गाडी घाण करणार. चला आता आम्ही गाडीत बसतोय, आता निघायचंय, खूप उशीर झालाय. तर आता आम्ही घरी जायला निघालो. आणि जाता जाता बघा सगळ्यांचे चेहरे कसे झाले, सगळे खूप दमले होते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.